नमस्ते गाइस, देखो हम पालकी में आए हैं, आप लोग भी आइए। आलिया ये हमारी आलिया है नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी। आनंदी ते पंढरपूर पायी वारी वर्ष 5वे आणि आज आहे दिवस दुसरा। आज माऊलींची पालखी आळंदीहून पुण्यामध्ये प्रवेश करते, पुण्यात आगमन करते, पुण्यात निवास करते, पुण्यात विश्राम करते। 2 दिवस परवा निघणार आहे पालखी इथून। ही दिसते ती माऊलींची पालखी आहे आणि दुपारचा विसावा असल्यामुळे बरीचशी मंडळी अजून पण विसावा करतायत, माऊलींच्या येण्याची वाट बघतायत। हा दुपारच्या उन्हामध्ये जेव्हा झाडाची सावली गारगार वाटते तेव्हा लय गारगार वाटते। पावसाने उसंत दिलेली आहे, म्हणजे पाऊस गायब झालेला आहे, पण उन्हाने उडी मारलेली आहे। पण बरे ऊन आलं, पाऊस थांबलाय कसं का होईना, पण उन्हाने जरा घामच काढला राव। मला वाटलं आज खूप जणांचं असं म्हणणं आलं की माऊलींची पालखी खूप लवकर आली, लवकर गेली, पण त्याचं मूळ कारण असं आहे की पाऊस नाही आहे। तर पाऊस नाही आहे याचा फायदा घेऊन थोडं लवकर जाणं महत्त्वाचं, कारण पाऊस जर पडला तर सगळ्यांचीच तारांबळ होईल आणि सगळीच तारांबळ होईल, तारांबळ। मंडळी, हा सोनेरी पताका बघितलात? मागच्या वर्षी जे हा पताका घेतात त्यांचा बघा, हा तो भाग आहे जिथे असे आर्मीवाले, त्यांचं ना हेड ऑफिस टाईप आहे सगळं इथं। हे दिसतं ना, त्याच्यामुळे ते असे भरपूर असे दिसलं की भारी वाटतं। कुठे गेले? लपले लपले, आले आले आले। मला संदेश आते हेच आठवतं डायरेक्ट। दुपारचे जवळपास 3 वाजलेत आणि आत्ता पालखी इथे आले। ते नाही, झाडं भरपूर आहेत, ती झाडं आहेत आणि खूप उशीर झाला असं वाटतं मला तर। मग काय लवकर आलं म्हणतात काय पण। आणि विशेष म्हणजे बघा, हे एवढं मोठं झाड होतं, हे झाड, हे तिन्ही सगळी झाडं असे मिक्स होती, झाडच गायब झालं यार का तो। हा या वर्षाची पहिली रांगोळी मी बघतोय। तुझ्या नामाचा मजला छंद आहे, तुझ्या नामाचा कपाळी गंध आहे। अरे बारकं पोरगं पोटा पाण्यासाठी। आणि इकडं बघा, काय आता बोलायचं, ती झाली की लगे ही दुसरी रांगोळी, ही भारी आहे। कला संस्कृती ग्रुप वडगाव शेरी पुणे, जबरदस्त, एकच नंबर। ए सरदारजी, सन ऑफ सरदार, भारी वाटतं रे असं बघितलं की। चला चला, अजून दिंडी माऊली दिसत नाही आहेत, मागे आहेत। उड जाएगा पिंजरा एक दिन रहे, पिंजरा पंछी पिंजऱ्यामध्ये अडकलं। ए बारकी पोरगी टिंगू। मंडळी, तुम्हाला तो तिकडे एक बाबा दिसतोय का? बघा तो बघा, दिसला का? हा, आठवला का कोण आहे? एकदा टाकी गाड्यांच्या टपावर बसलेला असतो बघा तो, पण तो खूपच लवकर दिसला यावेळेस। दरवेळेस आपल्याला लय उशिरा दिसत असतो, कसं काय असं? टेम्पो सगळे लागलेत, अजून विश्रांतीत चालू आहे बऱ्याच ठिकाणी। हे बघा, माऊली आराम, टेम्पो भरलेला असतो मस्त। हां, हे सगळे तंबू, भांडी, स्वयंपाक, आचारी, ती माणसं टेम्पोमध्ये असतात। पुढे जातात, तळ ठोकतात, खायला प्यायला बनवतात। ठीक आहे, वारी चालणाऱ्यासाठी नसतात आलेले, जाणार, जागा शोधणार, भरपूर कामं असतात। आता आपल्याला दर्शन होतं आहे माऊलींच्या अश्वांचं। हां, किती वेळ लागला, आलोच शेवटी। दर्शन जाऊ दर्शन घेऊ जातो। हा दर्शन झालं। हा कुठला भाग आहे? हा काय मला कळत नाहीये। इथे बरेच जण असे का आहेत? माऊलींच्या मागे आपण जातोय। हाय नमस्ते गाइस, देखो हम पालकी में आए हैं, आप लोग भी आइए। आलिया ये हमारी आलिया है इन्फ्लुएंसर आलिया। धन्यवाद पालकी में इधर मौज मस्ती कर रहे हैं, हमको बहुत अच्छा लग रहा है फोन करके। धन्यवाद। बाबा, ह्यांचं पण इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे का? मला कळतच नाही। माऊलींचे अश्व, बापरे, माझ्या पोटात कळच आली भीतीने, काय बोलू मी।
माऊली इकडे बघा ना माझ्याकडे एकदा. माऊली माऊली हाक मारू. आणि हा आहे माऊलींचा नगारा. वा 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 वा. हा 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 हा. सुंदर सुंदर. पण ही जेवढी मुलं दिसतात त्यातले बरेचसे चेहरे ओळखीचे नाही आहेत माझ्या. वेगळेच आहेत सगळे. दरवर्षी जे असतात ते नाही आहेत. मान बदलल्यामुळे असेल पण नाही कोणी ओळखीचं आपल्या. क्या करेंगे अभी. सन ऑफ सरदार ह्याला बोलतात सन ऑफ सरदार. मला वाटतं जवळपास आपण अर्धा टप्पा पार पाडलेला आहे पण तेवढ्यात काळे ढग दिसलेले आहेत आणि पाऊस तर कन्फर्म पडणार. एक ना 8-10 मुलांचा ग्रुप बघितला मी. त्याच्यामध्ये एकाने साऊंड घेतला होता आणि त्याच्यावर गाणं लावलं होतं की चल गे जगे आणि त्यावर नाचत होते. जसं मी दिसलो त्यातला ओळखीचा होता. त्या ओरडायला लागला येऊ येऊ करायला लागले. त्याला वाटलं की त्याचा व्हिडिओ घेईल ते पण जरा. पण नाही अशा निव्वळ मूर्खपणाला माझ्याकडे नाही. 0 व्हॅल्यू भाई. तुम्ही आलात तुम्ही नाचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण जे चालले त्याच्यासोबत असा वेगळा स्पेशल साऊंड. आज सकाळी काय झालं माहिती आहे का. एक मला दरवर्षी भेटणारं कुटुंब आहे. त्यांची एक मुलगी आहे जी 7वी 8वीला आहे. तर ती भरपूर आजारी. मग त्यांनी मला रस्त्यात पकडलं जबरदस्ती घरीच नेलं. मग मला बघून त्या मुलीला आनंद झाला. ती बोलली गप्पा मारल्या. आता त्यांनी मग जेवूनच पाठवलं मला. ह्याच्यामुळे मला उशीर झाला निघायला. मग त्यांना बोललं की मला पुढं जायचं आहे मला लवकर सोडा जरा. ह्याच्यामुळे बराचसा वेळ मागे होतो आज मी. पण याच्यामध्ये एक झाली अशी गोष्ट की मला कळत नाही की मी माऊलींसोबत चालतो आहे म्हणजे कुठल्या माऊलींसोबत चालतो आहे. कशाला माऊली म्हणायचं. म्हणजे रथात जे जात आहेत ते माऊली आहेत की त्या मुलीचे आई वडील ते माऊली आहेत. ती मुलगी माऊली आहेत. कोण कोणाला म्हणजे प्रत्येकाचे माऊली वेगळे वेगळे आहेत असं म्हणू शकतो असं मला वाटतंय. कारण तिला जर माझ्या येण्याने बोलण्याने तिचे घरचे खुश घरचे नाही म्हणजे छोट्या मुलीला बरं वाटलं पण तिला बरं वाटतं हे तिच्या आईवडिलांना माहिती. मग त्यांनी मला बोलवलं. त्यांना काय बरं वाटलं काय मला आणि मला काय काय सगळीच माऊलीचा. थांबलो ना आपण. आत्ता एका ग्रुपचं बोलणं ऐकलं. त्यातलं एक जण म्हणतोय आणि बघ 3 प्लेटा खाल्ल्या. तो बोलतो अरे काय नाही तर पुढच्या वाड्याकडे तर लोणचं पण होतं म्हणजे भात जो वाटेला. म्हणजे हा प्रकार मी पुण्यात खूप बघितला आहे. म्हणजे की बरेचसे लोक असं 1 डे पिकनिक म्हणून येतात की बाबा चला खायला प्यायला तर मिळतंच. थोडं चालायचं आहे थोडे फोटो होतील ठीक आहे. असं नाही तर तसं कशा ना कशा रूपामध्ये माणसं येत आहेत. लोकांचा संत सहवास होतोय नाही का. आता मी आहे तो ब्रिजवर. ब्रिज कुठला COEP कॉलेजचा ब्रिज आहे. रामकृष्ण हरी. पोरं हाक मारतात. बरीच लोक असे आहेत जे ओळखतात. बरेचसे लोक लांबून हाक मारतात लांबून हात दाखवतात. रामकृष्ण हरी हो तुम्हालाच बघत असं काय बोलत असतात. आणि काही लोक येऊन बोलतात. मी काय असं हो काही लोक नाही काय असतात काय व्हिडिओवाले हो फॅन लगे फॅनचा इंटरव्ह्यू काय जरा जिसको जैसा भागे उसको वैसा राम. हां मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री. चला काय अरे सुरू झालं चला. अरे हे ओळखीचं आहे. हां हे माहीत आहे. लहान मुलांची दिंडी असते यांची फेमस आहे. आपण हे जे आहेत महाराज ते पण बघितलं असेल तुम्ही. सगळी लहान मुलं तर आणि हे त्यांचे मेन आहेत. दरवर्षी बघतो यांना. आपण आलेला आहो हा तो चौक आहे. हे बघा सगळे हा पुलावर आहे आपण. तिकडे न्यूजवाले आहेत बघा. तो नाही का तो ABP माझावाला तो पंजाबी मुलगा कुठं गेला तो बघा हिरव्या शर्टवाला तो आहे. इथे सगळे थांबतात आणि ह्या पुलाच्या खालून संत तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा जाते आणि माऊलींची पालखी पण इथूनच जाते. ते दिसते रिक्षा ती पालखीसोबतची रिक्षा. पोलीस इकडे काहीतरी चालू असणार. पत्र्यावर उभे आहेत. अरे बाबा लेट्स डेंजर. सक्रिय कार्यकर्ते. तिथे गरबा चालू आहे. ते व्हिडिओ शूटिंग चालू आहे. भरपूर काय चालू आहे.
हां जिकडे वावे तिकडे जेथे जातो तेथे. पुण्याचं संचेती हॉस्पिटल COEP कॉलेज. हां लयच लवकर आलो असं वाटतंय. म्हणजे माऊलीच लवकर आले, मी नाही एकटा. मला वाटतं आपण ह्याला ऑफिशियली पुण्यामध्ये आगमन झाले असं म्हणू शकतो. कारण COEP म्हणजे पुण्याची वेस आणि वेशीच्या पलीकडने मला पांडुरंगा. हे मंदिर मी पहिल्यांदा बघितलं, जंगली महाराज मंदिर. जंगली महाराज रोड आहे माहिती आहे मला पुण्यातला JM रोड, पण मंदिर आहे हे नव्हतं माहिती मला. हां आश्चर्य आहे म्हणजे कसं काय असोत. हे पुण्याचं सगळं परिसर काय मस्त वाटतं यार पुण्यात. हां पुण्यात म्हणण्यापेक्षा झाडांमुळे मला वाटतं छान वाटतं जास्त आहे ना. हिरवी झाडं, शांतता, सावली, माऊली. एक माऊली टप्पा. हां इथं काहीतरी चालू आहे भारी. हे अरे बाप डेंजर शपथच काय हे. वा 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 मोफत दाढी सेवा जायला पाहिजे. जाऊ जाऊ जाऊ. एक नंबर मोफत. चला चला. आज नाही उद्या. वर्षात दिसलं नाही ते आज दिसतंय मला. बालगंधर्व रंगमंदिर एवढे सगळे नाटक होणार आहे आमच्या पिढीची. जंतर मंतर, मदन, लग्न पंचमी. हां थोडं लवकर आलो तर किती काय काय बघायला भेटतं एक्स्ट्रा. अशा प्रकारे माऊली आम्ही पुण्यात आलेलो आहे. माऊलींना घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास. माऊली आज मुक्कामाला पुण्यात असणार आहेत. उद्या पण माऊलींचा मुक्काम पुण्यात आहे. ज्यांना पायीवारीचा खर्रा खुर्रा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा लोकांना अनुभव द्या ज्यांना खरी वारी कशी असते, पायी वारी कशी असते हे माहिती नाही आहे. त्यांना हा व्हिडिओ बघितले लगेच समजून जाईल कशी असते वारी. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल. बरेच जण फोन करतात, बरेच जणांचे फोन उचलू शकत नाही मी, म्हणजे उचलत नाही कारण मला असं होतं की डिस्टर्ब होते. थांबा ना जरा, मेसेज करा, मेसेजचा रिप्लाय नक्की देईल मी. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपूया. रामकृष्णारी. भाकर आंबाड्याची भाजी हे मला बाई ग नांदायचं नाही आणि असला नवरा मला पसंत नाही.